हा बघ अजून एक. स्माइल. इकडे. हा बघ. अजून एक. काय एवढे फोटो हवेत? बस इकडे. इकडे समोर बघ. स्माइल. अरे वा, आजीबाईंचं काय फोटो सेशन वगैरे सुरू आहे की काय? कशासाठी? असंच सिक्रेट आहे माझं. माझ्याकडून फोटो काढून घेते आणि कशासाठी हवेत फोटो हे सांगतच नाहीये. फोटोग्राफरला काय करायचंय की तो फोटो आम्ही का काढतोय ते? हो का? वा. पण गौरी ताई, तू आज इकडे कशी काय? अगं, तुलाच तर भेटायला आलीये खास. मला मला तुला विचारायचं होतं की उद्या माझ्यासाठी काही सरप्राईज प्लॅन केलंयस का नाही? म्हणजे मला वाटलंच होतं तू माझा वाढदिवस विसरणार. गौरी ताई वाढदिवस. अगं तेच तर म्हणतेय मी. तुझ्या लक्षात आहे ना? आणि तुला माहितीये मला ना असं उगाचच काही ग्रँड सेलिब्रेशन वगैरे आवडत नाही. तुझ्या काही आपण छोट्या छोट्या गोष्टी करतेस ना, त्या मला खूप आवडतात. खरंच? आणि मी काही दुसऱ्यांनी काहीतरी करावं अशी काही अपेक्षा करतच नाहीये ना. गौरी ताई, तुझा वाढदिवस मी आजपर्यंत विसरले का? आणि तुला ज्यांना सांगायचंय ना त्यांना डायरेक्ट सांग की. ए, मला काही कोणाला ऐकवायचं नाहीये. मी तुला विचारायला आले होते. बरं, मी लक्षात ठेवेन. चला येते मी. सरप्राईजची वाट बघते. हा, बाय. बाय. अच्छा, आता मला कळतंय गौरी उद्या का चिडणार नाहीये. कळलं ना तुला? सांगशील ना? काय? हेच की गौरी ताई तुला आवडते. काय आवडले का आता फोटो? हो. हा, मग पाठवू बाबांच्या फोनवर आता? हो. थँक्स कपिल दादा. गौरी ताईच्या कार्डवर लावायला हवा होता. आता आलं माझ्या लक्षात ते. काय प्रिंट कुठे घेणार आहेस? अरे घरी जाताना दुकान लागतं ना, तिकडनं घेईन. बाबांनाही ओळखतात ते. कपिल दादा, सॉरी. कशासाठी? पहिल्यांदाच काहीतरी लपवलं मी तुझ्यापासून. आणि जिच्यासाठी लपवलं तिनेच भांडं फोडलं माझं. मला खूप वाईट वाटतंय. मला नाही आवडत माझ्या दादापासून काही लपवायला. आपल्या माणसांपासून लपवणं मस्त चांगलं. खरंच खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.